कांद्याच्या शेतात शेतकऱ्याचं मोठं कांड, संपूर्ण जिल्ह्याचे पोलीस शेतकऱ्याच्या शोधात। कांदा उपटताच माती पाहून पोलीसही हादरले। नेमकं त्या शेतात काय चाललं होतं? मध्य प्रदेशातील मेहर जिल्ह्यातील अमरपाटण तहसील अंतर्गत येणारं सुवा गाव शांत, साधं आणि शेतीवर जगणारं हे छोटंसं गाव। गावातले बहुतांश लोक कांदा, गहू आणि इतर पिकांची शेती करत होते, पण काही दिवसांपासून गावात एक विचित्र चर्चा सुरू झाली होती। एका शेतातून येणारा अजब वास आणि त्या शेतात कुणालाही सहज प्रवेश न देणारा एक शेतकरी। गावकऱ्यांना सुरुवातीला वाटलं कदाचित काही खतांचा वास असेल, पण दिवसेंदिवस तो वास वाढतच गेला। काही जणांनी दुरून शेताकडे पाहिलं, पण काही विशेष दिसलं नाही। सर्व काही अगदी सामान्य दिसत होतं, मात्र तरीही काहीतरी वेगळं असल्याची भावना गावकऱ्यांच्या मनातून जात नव्हती। तो शेतकरी गावात फारसा मिसळत नव्हता। आपलं काम करून तो शांतपणे घरी जात असे, पण अलीकडे तो जरा जास्तच सावध दिसू लागला होता। कुणी शेताजवळ आलं तरी तो लगेच तिथे पोहोचायचा, कुणी आत जाण्याचा प्रयत्न केला तर तो थेट हटकायचा। त्यामुळे गावकऱ्यांचा संशय अधिकच वाढला। काही गावकऱ्यांनी एकत्र येऊन चर्चा केली। नेमकं काय चाललंय हे समजून घेणं गरजेचं होतं, कारण वास साधा नव्हता आणि शेतकऱ्याचं वागणंही संशयास्पद होतं। अखेर काही धाडसी गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती देण्याचा निर्णय घेतला। पोलिसांनाही सुरुवातीला ही बाब साधी वाटली, पण तरीही खबरदारी म्हणून त्यांनी महसूल विभागासोबत संयुक्त कारवाई करण्याचं ठरवलं। सकाळी लवकर एक पथक तयार करण्यात आलं आणि थेट त्या शेताकडे कूच करण्यात आली। पोलिसांचा ताफा गावात पोहोचताच गावकऱ्यांची गर्दी जमू लागली। सर्वांच्या मनात एकच प्रश्न होता, नेमकं काय सापडणार? साधं कांद्याचं शेत की काहीतरी वेगळं? वातावरणात तणाव निर्माण झाला होता। पोलिसांनी शेतात प्रवेश केला। पहिल्या नजरेत सर्व काही सामान्य दिसत होतं। हिरव्यागार कांद्याची पिकं वाऱ्यावर हलत होती। कुठेही संशयास्पद काही दिसत नव्हतं, मात्र वास मात्र अजूनही जाणवत होता। पोलिसांनी तपास सुरू केला। एक एक भाग पाहू लागले। काही वेळा काहीच सापडलं नाही, पण अचानक एका अधिकाऱ्याने मातीची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आणि तिथूनच खरी कथा सुरू झाली। कांद्याची काही झाडं उपटण्यात आली, माती थोडी बाजूला करण्यात आली आणि अचानक पोलिसांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले। काहीतरी वेगळं दिसत होतं, जे सध्या शेतीत अपेक्षित नव्हतं। तिथे दिसणाऱ्या झाडांची रचना वेगळी होती। कांद्याच्या पिकांमध्ये काहीतरी मिसळलेलं होतं। पोलिसांनी ताबडतोब संपूर्ण शेत तपासण्याचा निर्णय घेतला। अधिकाऱ्यांनी एकामागून एक झाडं उपटायला सुरुवात केली। जसं जसं झाड उपटली जात होती, तसं तसं संशय खात्रीत बदलत होता। आता हे स्पष्ट झालं होतं की इथे काहीतरी बेकायदेशीर सुरू आहे। पोलिसांनी ताबडतोब वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली। दरम्यान गावात अफवा पसरू लागल्या। कुणी म्हणत होतं तस्करी चालू आहे, कुणी म्हणत होतं अंमली पदार्थ, तर कुणी म्हणत होतं की शेताखाली काहीतरी गुप्त साठा आहे। वातावरण अधिकच तणावपूर्ण बनलं। पोलिसांनी शेत पूर्णपणे घेरलं। बाहेर कुणाला ये-जा करण्यास मनाई करण्यात आली। प्रत्येक झाडाची तपासणी सुरू झाली आणि जसं तपास पुढे गेला तसं पोलिसही चकित झाले। दरम्यान त्या शेतकऱ्याचा शोध घेण्यास सुरुवात झाली, पण तो शेतकरी अचानक गायब झाला होता। त्यामुळे संशय आणखी वाढला। पोलिसांनी गावात चौकशी सुरू केली। गावकऱ्यांनी सांगितलं की शेतकरी सकाळपासून दिसलेलाच नाही। त्यामुळे पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली। संपूर्ण परिसरात शोध घेण्यात आला। शेतात दरम्यान मोठ्या प्रमाणात झाडं उपटली जात होती आणि जे समोर येत होतं ते अधिक धक्कादायक होतं। एकामागून एक झाड बाहेर काढण्यात आली। पोलिसांनी मोजणी सुरू केली आणि संख्या वाढतच गेली। गावकऱ्यांना आता परिस्थितीची गंभीरता जाणवू लागली। जप्त केलेल्या झाडांचा ढीग तयार झाला। अधिकारी एकमेकांकडे पाहू लागले, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर शेती त्यांनी क्वचितच पाहिली होती। अखेर तपास पूर्ण झाला आणि पोलिसांनी संपूर्ण माहिती जाहीर केली। गावात एकच खळबळ उडाली। ही साधी कांद्याची शेती नव्हती। कांद्याच्या पिकामध्ये लपवून बेकायदेशीर पिकाची लागवड करण्यात आली होती। पोलिसांनी एकूण 5052 झाडं जप्त केली आणि त्याचं वजन तब्बल 1 क्विंटल 63 किलो 470 ग्रॅम इतकं निघालं। आता सगळं स्पष्ट झालं होतं की 59 वर्षीय शेतकरी रामकिशोर पटेल याने कांद्याच्या शेतात बेकायदेशीरपणे अफीमची लागवड केली होती। पोलिसांनी संपूर्ण शेती उद्ध्वस्त केली आणि शेतकऱ्याच्या शोधासाठी संपूर्ण जिल्ह्यात शोध मोहीम सुरू केली। अधिक पैशांच्या मोहापायी कांद्याच्या शेतात लपलेलं हे मोठं कांड अखेर उघड झालं आणि गावासह संपूर्ण देशभरात या घटनेची चर्चा सुरू झाली।